हाय विहंग भाऊ, सॉरी फॉर लेट कॉलिंग. आय एम डीपली इन्व्हॉल्व इन कंडोलन्स. ईश्वर तुमच्या पत्नीच्या आत्म्यास चिर शांती देवो, त्यांच्या आत्म्यात शांती मिळो हेच चिंतितो या क्षणी. कोण बोलतोय आपण? कोण बोलताय? काइंडली मिस्टेक आहे. हा आवाज विहंग भाऊचा नाही. हु इज ही ऑन द लाईन? मी पृथ्वीराज सरनाईक बोलतोय. विहंगराव माझे जावई आहे. जाऊया. अहो मालक, आफ्टर लॉंग टाइम आय एम हिअरिंग यू. मला ओळखलं पण माहिती वे मी तुमचा जुना आज्ञाधारक सर्वंट दॅट इज दादा साहेब होळकर. ऑनलाईन ओळखलं. कसं झालं हे सगळं? का झालं हे सगळं? कुणी केलं असेल हे सगळं? असं करण्याला काय फायदा मिळाला असेल मालक यात? मग मला हे सांगा, मी कुणाचं काय वाकडं केलं? मग एक रॉंग नंबर. मालिक की मोहब्बत को सीधा बना के. भांबवले माझा आवाज ऐकून एकदम भांबवले. अशी भांबवलेली माणसं मला फार आवडतात. सगळं कुटुंब भांबवून गेलं असेल. अजून काय मुदोळकरला फोन लावू सत्यजितला, त्याला भांबवलं थोडा. साहेब मस्त कामगिरी पत्ते केली साहेब. काय खोटी सुती नको. त्या मोतीवाल्या बाईला अटक झाली की नाही बघा ते. नाही साहेब, त्यांची काहीच माहिती नाही साहेब. मग काढा ती माहिती, तुमचं काम आहे ते. जी साहेब, एक सुचू प्लीज प्लीज कृपया. साहेब, आपण असं केलं, आपण स्वतः जाऊन पोलिसांना पिन मारला तर ते त्यांना जाऊन अटक करतील ना. क्या बात आहे. व्हेरी गुड. तुमचा मुलगा कितवीला आहे? नर्सरीत आहे साहेब. तुम्ही पहिलीच ऍडमिशन म्हणजे बापाचा माने राहील आणि त्या निमित्ताने शिक्षण होईल. संख्येत तुमचं बेसिक शिक्षणच कमी पडतंय. जा, गावातली खडानखडा माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. जा. जी. जिया हो, जिया हो, जिया कुछ बोल दो. अरे हो, दिल का पर्दा खोल दो. बाबा ब्रोकरला बोललो बाबा, भांबवून गेली माणसं मला पास. जिया हो, जिया कुछ बोलू. पिल्लू रडते, भूक लागले बोलते. हो, मी आईंना सांगते मी तिला इथे घेऊन यायला. नाही, ऐक, तूच तिथे जा आणि फीड कर तिला. आणि नंतरही तिथे थांबलीस तरी चालेल. म्हणजे आजपासून, आत्तापासून तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते. मी जरा विहंगाकडे जाऊन येतोय. हो. सकाळपासून काही खाल्लंयस का? नाही. मी बीराबाईंना सांगतो. हा प्रिया. सत्यजित, कुठे आहेस तू? खालीच आहे, बोल. प्लीज इथे येशील माझ्या रूम मध्ये थोड्या वेळा करता प्लीज. आलो. काय झालं प्रिया? सत्यजित, मला अजूनही खूप भीती वाटते. मी कालची रात्र कशी काढली माझं मला माहितीये. मला भीती वाटते की पोलिसांना असा संशय तर नाही येणार ना की मीच मधुराचा. प्रिया, पोलीस मूर्ख आहेत का? त्यांना असं का वाटेल की तुझा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध आहे? तुला कळत कसं नाहीये? कारण मी तिथे होते. सत्यजित, मला काही होणार तर नाही ना? त्यांना संशय येऊ शकतो की मी मथुराला. तू खरंच काहीही केलेलं नाहीस ना?
मी आता काय तुझ्या प्रेमाची शपथ माझा स्वतः एवढाही संबंध नाही या कशाशीच. मग संपला विषय. मग तुला काहीही होणार नाही, मी तुला काहीही होऊ देणार नाही. आणि देव न करो पण उद्या तू म्हणतेस तसं झालं ना तरी सुद्धा मी आकाश पाताळ एक करीन तुला बाहेर काढण्यासाठी. कळलं? हा शब्द आहे माझा. मी निघू. मला विहंगकडे जायचं. ठीक आहे. सत्यजित, आज कितीतरी महिन्यानंतर नकळतपणे का होईना तू माझ्याकडे पाहून हसला. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस्टर मुधोळकर. तुम्ही इथे काय करणार, यावं लागलं. अहो खाकी ड्युटी आमची. खूप त्रास होतो. पायपीट. काय करणार, विहिरीत उचललंय ना आम्ही. सद्रक्षणाय खल निग्रहणाय. म्हटलं तुमच्या घराची जरा पायधूळ झडावी. छान आहे घर तुमचं, एकदम फर्स्ट क्लास. प्रिया मॅडम ना बोलवा. कशाला? अहो कशाला म्हणजे काय, अटक करायची आहे त्यांना. चला 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 मिस्टर मुधोळकर, लवकर बोलवा त्यांना. माझ्याकडे वेळ नाहीये. पोलिसांना बरीच काम असतात मिस्टर मुधोळकर. आणि तिनं नेमका गुन्हा काय केलाय? मिसेस भोसलेंचा खून केलाय त्यांनी. काय? हा म्हणजे प्रथमदर्शनी सगळे पुरावे त्यांच्याच विरोधात जात आहेत. कुठले पुरावे? ते मी कोर्टात सादर करेन. वॉरंट दाखवा त्यांना. मिस्टर मुधोळकर, वॉरंट नीट वाचा. आम्ही इथे तुमच्या घरी सकाळी सकाळी चहा नाश्त्याला आलेलो नाही. ते वॉरंट लक्षपूर्वक वाचा आणि प्रियाबाईंना फटाफट बोलून घ्या. हे बघा इन्स्पेक्टर, प्रियानं काल तुम्हाला परोपरीनं हे समजावण्याचा प्रयत्न केलाय की या सगळ्याशी तिचा काही संबंध नाहीये. ती फक्त मधुराला भेटायला गेली होती. तरीही तुम्ही मुधोळकर, सगळे गुन्हेगार असंच सांगतात. आम्ही काय प्रत्येकाचं ऐकत बसायचं का? चला मिस्टर मुधोळकर, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. बोलवा त्यांना. सत्या, हा सगळा काय प्रकार आहे? पोलीस कशाला आले आपल्या घरी? आई तू आज मी सांगतो ना. आई ना, प्रिया मॅडमच्या आईची खास मैत्रीण. अजून लक्षात आहे माझ्या. मुधोळकर मॅडम, तुम्हाला तर माहितीच आहे, काल रात्री मिस्टर विहंग भोसलेंच्या घरी मधुरा भोसले यांचा खून झाला. त्याच केसच्या संदर्भात संशयित म्हणून आम्ही प्रियाला अटक करायला आलो. काय? नाही नाही, असं नाही. प्रिया असं करणं शक्यच नाहीये. सत्य, तू सांग ना त्यांना काहीतरी. त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, तुम्ही जरा समजुतीने घ्यायचं बरं. आई मी बोलतो. तू बघा मॅडम, पोलिसांना फक्त कायदा कळतो, समजुतीची भाषा कळत नाही. तुम्ही प्लीज आम्हाला कॉपरेट करा. कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका. आणि प्रियाला ताबडतोब खाली पाठवा. नाहीतर काय? नाहीतर काय? शांत व्हा मिस्टर मुधोळकर, शांत व्हा. मी तुमच्याशी शांतपणे बोलतोय. तुम्ही शांतपणे नाही, तुम्ही अति बोलताय. आणि हे विसरू नका, माझ्या वरपर्यंत ओळखी आहेत. हो? ठीक आहे, मग तुम्ही वरपर्यंत जाऊन या. आम्ही आमचं काम चालू ठेवतो. प्रिया, नेत्रा प्लीज, हे बघ, मी खूप टेन्शन मध्ये आता. मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. तू जा इकडनं. प्रिया, ऍक्च्युली मी तुला हे सांगायला आले होते की खाली पोलीस आले तुला अरेस्ट करायला. नेत्रा, एकदा सांगून कळत नाही का तुला? सांगितलं ना मस्करीच्या मूड मध्ये नाहीये म्हणून. जा तू. मस्करी नाही करत आहे मी. खाली खरंच पोलीस आलेत. वॉरंट सोबत घेऊन आलेत ते. तुला घेऊन जायचंय त्यांना. नाही नाही नाही, तू खोटं बोलतेस. असं कसं होऊ शकतं? नाही, असं नाही होऊ शकत.
सत्यजितने मला शब्द दिला तो मला काही होऊ देणार नाही. प्रिया, तुझी सगळी भिस्त अजूनही सत्यजित दादांवरच आहे का? ते काय प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का तुझी अटक रोखायला? काय बोलतीयस तू प्रिया? खाली पोलीस आले, ती वस्तुस्थिती आहे आणि ते तुला घेऊन जाणार. नाही नेत्रा, पण मी निर्दोष आहे. मी खरंच काही केलं नाहीये. हे तुला माहितीये, मला माहितीये, सत्यजित दादांना माहितीये, आपल्या घरातल्या लोकांना माहिती. पोलिसांना आणि कोर्टाला कोण सांगणार आहे? सत्यजित सांगेल. त्याला सगळं खरं माहितीये. तो सांगेल ना सगळं. तुला कळत नाहीये का प्रिया? सत्यजित दादांनी जर खरं खरं सांगितलं तर या घरात काय होईल ते? तुला खरंच असं वाटतंय का की दादा प्रिया खूप घाबरली हो? मी तिला म्हणत होते. सत्यजित खाली खरंच पोलीस आलेत का? मला द्यायला आलेत, पण असं कसं होऊ शकतं? प्रिया, हे बघ, तुम्हाला प्रॉमिस केलंस मला काहीही होणार नाही. शांत हो, शांत हो. नेत्रा, तू खाली गेलीस तरी चालेल. हो, सत्यजित कशी शांत हो मी? ते कधी येऊन मला अरेस्ट करून घेऊन जातील. तू शांत हो काय सांगतोय? प्रिया, हे बघ, ते फक्त चौकशीसाठी तुला घेऊन चाललं. प्रिया, मी तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही, वचन देतो मी. चल चल, ये. पिल्लू रडते, भूक लागली होती. हो, मी आईंना सांगते मी तिला इथे घेऊन यायला. नाही, ऐक, तूच तिथे जा आणि फीड कर तिला. आणि नंतरही तिथे थांबलीस तरी चालेल. म्हणजे आजपासून, आत्तापासून तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? सकाळपासून काही खाल्लंयस का? नाही. मी मीराबाईंना सांगतो. पिलू झोपलंय का? आत्या, बसा ना तुम्ही. नाही, ते आमची अंबाबाई झोपली का ते बघायला आलते. हो, भूक लागली होती ना, तर झोपली आता. नाही, असू दे, झोपू दे, येते. आत्या, मगापासनं बाहेरून कसला तरी आवाज येतोय. हे कुणाशी तरी मोठमोठ्याने भांडतायत असं वाटतंय. काय झालंय? नाही ग, तुला भात झाला असेल. असं कसं म्हणताय तुम्ही? मी आलेच. अगं थांब जरा. ते बाहेर पोलीस आले. पोलीस? काय झालं? काही तपास लागला का? नाही, म्हणजे प्रियाला अटक करायला आले. प्रियाला अटक? हे सगळं काय चाललंय? मला तर आता काही कळेनासं झालंय सगळं. तिने काय केलंय आता? नाही, म्हणजे त्यांना असं वाटतंय की ते मधुराचा खून प्रियाने केला म्हणून. काय? हा काय मूर्खपणा आहे? प्रिया निर्दोष आहे, मला पूर्ण माहिती. तुम्ही थांबा इथे, मी आले. अगं पण दादा मॅडम, बेडा नका ठोकू त्यांना. नाही. सभ्य घरातली माणसं आहेत, वाईट दिसतं ना ते. एक चल गा, घ्या तिला. थांबा. इन्स्पेक्टर साहेब, कालच्या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरलेलो नाही. त्यात तुम्ही प्रियाला अटक करताय. प्रियाचा या सगळ्यात काहीही दोष नाही. अहो, माफ करा, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. आपण? मी मिसेस मुधोळकर. मधुरा माझीच बहीण होती. मिसेस मुधोळकर, प्रिया मॅडमना आम्ही फक्त चौकशीसाठी घेऊन चाललोय. संशयित याचा अर्थ गुन्हेगार असा होत नाही. जर का त्या निर्दोष असतील, नीट ऐका मिसेस मुधोळकर,
जर का त्या निर्दोष असतील तर त्यांना काहीही होणार नाही. न्याय व्यवस्थेवर थोडा विश्वास ठेवा मॅडम. जाधव, आपण इकडे राहायला आलोय का? न्या तिला. नाही नाही एक मिनिट मावशी मावशी प्लीज सत्यजित काहीतरी बोल ना, सांग. बघताय काय नाही प्लीज प्लीज थांबा, मला येऊ ना. ऐका माझं, मी काय केलं नाहीये, प्लीज तुम्ही सांगा ना. इन्स्पेक्टर प्लीज थांबा. मुधोळकर मॅडम, तुम्ही मागितलं नाही पण फुकटचा म्हणून एक सल्ला देतो. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. काय बरोबर ना मुधोळकर साहेब? हा बोला नेत्राबाई. हा सुहासराव, मी काय सांगते ते प्लीज नीट ऐकून घ्या. अहो नेत्राबाईंनी काय सांगताय काय तुम्ही? हे खरं आहे? हो, प्रिया मॅडम, करा सुरुवात. काय ते सगळं सविस्तर सांगा. मी सगळं सांगितल्यावर मला इकडनं जाऊ द्याल ना? ते तुम्ही कितपत खरं सांगताय त्याच्यावर अवलंबून आहे. सांगताय ना? हो. मी त्या रात्री विहंगाच्या घरी गेले. घराचं दार उघडच होतं. मी आतमध्ये गेले तर सगळीकडे अंधार होता. आतमध्ये कोणच दिसत नव्हतं. मी मधुराला खूप हाका मारल्या, खूप वेळा बोलवलं, पण तिचा काही रिस्पॉन्सच नव्हता. चाचपडत पुढे गेले तर मला बेडरूमच्या दिशेने थोडासा प्रकाश दिसला. म्हणून मी बेडरूम मध्ये गेले तर मला मधुरा दिसली. ती बेडपाशी बसली होती. मी तिला विचारत होते की मधुरा तू अशी अंधारात का बसलीस? म्हणून मी लाईट लावला. तिच्या जवळ गेले तर ती ऑलरेडी मेली होती. तिच्या पाठीत चाकू. मला याहून जास्त काही माहिती नाही. मी खरंच काही केलं नाही. प्रिया मॅडम, तिथे काय घडलं ते सांगू नका. तुम्ही तिथे कशाला गेला होतात ते सांगा. सांगताय ना? कारण मधुरानेच मला बोलवलं होतं. तिचं काहीतरी अर्जंट काम होतं असं म्हणत होती. तिचाच फोन आला होता. प्रिया मॅडम, काय ते सगळं खरं खरं सांगून टाका आणि मोकळ्या व्हा. पण इन्स्पेक्टर मी खरं तेच सांगतेय. खरं मी सांगतो. विहंग भोसले जेव्हा घरी आले तेव्हा तुम्ही त्यांना घाबरलेल्या अवस्थेत हॉलमध्ये दिसलात. याचाच अर्थ जेव्हा खून झाला तेव्हा तुम्ही विहंग भोसलेच्या घरी होतात. हो मी होते. तेच सांगतोय मी. नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे जेव्हा विहंग तिकडे आला तेव्हा मी तिकडे होते, पण जेव्हा खून झाला तेव्हा मी तिकडे नव्हते. मी खरंच नव्हते. मग कुठे होतात? मी सत्यजित बरोबर होते. मिस्टर मुधोळकरांबरोबर? हो मी त्याच्या बरोबर होते. तेव्हा प्रिया मॅडम, आता तुम्ही सगळं विसरून जा. म्हणजे मी तुम्हाला जे काही प्रश्न विचारले, तुम्ही जी काही उत्तरं दिली आहेत ना, ते सगळं विसरून जा. मला फक्त हे सांगा की तुमचे आणि मिस्टर मुधोळकरांचे काय संबंध आहेत?